नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. सध्या राज्यात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण हा मुद्दा चिघळलेला असून एकीकडे मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत, तर दुसरीकडे लक्ष्मण हाके हे देखील आरक्षण बचावचा नारा देत उपोषणाला बसले होते. पण या दोघांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा हा वाद का सुरू झालाय, जाणून घेऊया टॉप न्यूज मराठीच्या ह्या स्पेशल रिपोर्टमधून. मनोज जरांगे पाटील अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा लढा देत आहेत. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण द्यावं ही मुख्य मागणी आहे. त्याचबरोबर शेती करणारा समाज आहे म्हणजे कुणबी आहे. त्यामुळे मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण मिळावं, त्यांच्या कुणबी नोंदी आढळतील त्यांना आणि त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक म्हणजे सगळे सोयरे यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळावं ही सध्याची प्रमुख मागणी आहे. राज्य सरकारने या संदर्भात अधिसूचना काढली आहे. मात्र सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढून त्यांची अंमलबजावणी व्हावी, त्याचबरोबर मराठा कुणबी एकच हा कायदा पारित करण्याची त्यांची मागणी आहे. हैदराबाद गॅझेटचाही मुद्दाही त्यांच्या मागण्यांमध्ये आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सगळे सोयऱ्यांच्या मागणी विरोधात ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झालेत. जालन्यातील वडीगोद्री या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे, तर पुण्यातही ॲडव्होकेट मंगेश ससाने उपोषणाला बसले होते. त्यामुळे या ओबीसी नेत्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत पाहूयात. जात पडताळणी नियम असतानाही सगळे सोयरे अध्यादेशाची गरज का? सगळे सोयरेबाबत अध्यादेश काढू नये ही प्रमुख मागणी ओबीसी नेत्यांकडून केली जाते. त्याचबरोबर सगळे सोयरे सूचना आणि हरकतीबाबत श्वेतपत्रिका काढा. ओबीसींसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करा. बाठी आयोगाचा रिपोर्ट आम्हाला मान्य नाही. जातनिहाय जनगणना करा. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्या. ओबीसींचं 29% आरक्षण कायम ठेवा. ज्या 54 लाख बोगस कुणबी नोंदी हाताने खाडाखोड करून तयार करण्यात आल्यात ते तात्काळ थांबवा आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे लिखित स्वरूपात द्या, या ओबीसी समाजाच्या मागण्या आहेत. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे ओबीसीमधून आरक्षण मागत आहेत, तर ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झालेत. दोन्ही समाज आपापल्या नेत्यांच्या मागण्यावा पाठिंबा देत त्यांच्या मागे उभा आहे. त्यामुळे सध्या राज्यातील वातावरण हे आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलंच तापलेलं आहे. सरकारकडून मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके या दोघांकडे चर्चेसाठी शिष्टमंडळ पाठवलं जातंय. चर्चा सुरू आहे, मात्र तोडगा अजून निघालेला नाही. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. ब्रो, इसका ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.